लाल वादळ इगतपुरीत पोहोचलेला आहे। आदिवासींचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च काढण्यात आलाय। नाशिकच्या घोटी परिसरातून निघून हे लाल वादळ इगतपुरी परिसरात मुक्काम आलाय। या आंदोलकांची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली। आपल्या विविध मागण्यांसाठी लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करतंय। नाशिकच्या घोटी परिसरातून निघून लॉंग मार्च इगतपुरी परिसरात मुक्कामलेला आहे। तर आंदोलकांना मुंबईला जायची वेळ येणारच नाही, त्यांच्या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली जाईल असा दावा गिरीश महाजनांनी केलेला आहे। गिरीश महाजन यांनी हा दावा केला। तर लॉंग मार्च चालतच राहणार असं माजी आमदार JP गावित यांनी सांगितलेलं आहे। पण मला बी जसं आता शेवटचं सांगणे की तुम्ही असं एवढं मोर्चा घेऊन एवढ्या लोकांना त्रास देत तिकडे आणू नका। आपण जरी त्या ठिकाणी बसलो, तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांकडे बसू, मंत्र्यांकडे बसू, नाही झालं तर CM साहेबांकडे बसू, पण मला वाटतं की आपल्या मागण्यातून हे प्रश्न सुटत असतात आणि म्हणून पुढच्या वेळेला तरी असा इतका त्रास लोकांना आपण देऊ नका। ते तुमच्यावर आहे अवलंबून। बिलकुल आमच्यावरच आहे। उद्याच्या आता अनेक प्रश्न सुटले ना, मी सांगितलं असेल आपल्या आतापर्यंत 20 प्रश्न असतील तर 15 प्रश्न सुटलेले आहेत। आपण मान्य करायला ते इरिगेशनमध्ये तुम्ही बघितलं, सांगितलं तुम्ही मला, मागच्या वेळेला तुम्ही मला 7 बंधारे बांधले, मी 5 मागितले, तर झालं असे अनेक प्रश्न आहेत की जे सुटत असतात। पण निश्चित उद्याच्या बैठकीमधून प्रतिश्रुती होईल आणि यातून मार्ग निघेल। या मोर्चाला मुंबईपर्यंत यावं लागणार नाही, निश्चित मला अशी अपेक्षा आहे। आता आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत, बाकीचे थोडे राहिलेले आहेत, परंतु जे थोडे राहिले तेच खरे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। आणि अनेक प्रश्न जे सांगितले तर त्याचा काही हिशेब अजूनही नाही। 1-2 सुटले असतील, आम्ही नाकारत नाही, परंतु हे जे काही आत्ता जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, शिक्षणाचा आणि याचा विजेचा प्रश्न, हे प्रश्न खरेच शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, हे तेव्हापासून आम्ही मांडत आलेलो आहोत। आता उद्या त्याच्यावर काय होतं आहे ते आपण चर्चेअंती आपल्याला कळेल, परंतु आमचा निर्धार आहे। त्यांनी जे सांगितली, सूचना केली, आम्ही पण ऐकून घेतली की तुम्ही हे जे लॉंग मार्च आहे तिथं थांबवा, पण तसं काय होणार नाही। आमचा लॉंग मार्च चालत राहणार आहे, तिकडे चर्चा चालत राहील।